श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपति। हर 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 महादेव। आपण श्रीमद् भगवद्गीता तिचा अध्ययन करत आहोत, अभ्यास करत आहोत। यज्ञ दान तपः कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् या श्लोकाचा अभ्यास केला, याच्यावरती चर्चा केली। श्रीकृष्ण महाराज म्हणतात, यज्ञ दान आणि तप हे कर्म आहे, त्याचा त्याग करू नये, ते केलेच पाहिजे। हे कर्म केलेच पाहिजे। आता आपण आपला जन्म मनुष्य योनीमध्ये झालेला आहे। या पृथ्वी तलावर आपला जन्म झालेला आहे। मनुष्य योनी आणि ही पृथ्वी ही कर्मभूमी असं म्हणतात। म्हणजे इथे प्रत्येक मनुष्याला कर्म करावं लागतं। कर्म केल्यावर वाचून गत्यंतर नाही, कर्म केलेच पाहिजेत। आता ते कर्म कोणते कर्म करावेत, कसे करावेत, केव्हा करावेत, कोठे करावेत, हे वेगवेगळे असू शकतं। आपल्या आपल्या स्वभावानुसार, प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, तिच्या ज्ञानानुसार, तिच्या संपत्ती आहे, यानुसार प्रत्येकाचे कर्म हे वेगवेगळेच असतात। परंतु प्रत्येकाला हे कर्म केलेच पाहिजेच। कोणीही कर्म न करता राहू शकत नाही, हा सिद्धांत श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत। आता गीतेमध्ये किंवा आणखीन दुसऱ्या शास्त्रामध्ये सुद्धा भगवंत प्राप्तीचे 3 मार्ग सांगितलेले आहेत। कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग। मनुष्य कर्म करून किंवा भक्ती करून किंवा ज्ञान संपादन करून भगवंताची प्राप्ती करू शकतो। आपण कर्मयोगावरती चर्चा करत आहोत। कर्माचा सिद्धांत काय आहे ते पाहत आहोत। कर्माचे प्रकार शास्त्रांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहेत। आता काही ठिकाणी असा उल्लेख येतो की कर्म हे नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म व निषिद्ध कर्म अशा प्रकारची विभागणी केलेली आहे। नित्य म्हणजे दररोज करणारे कर्म। आपणाला प्रत्येक दिवशी दररोज काही कर्म करावंच लागतात, त्यास नित्य कर्म म्हणतात। आता सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठाव, शौच स्नानादी क्रिया उरकाव्या, जप तप करावे, शास्त्राचा अभ्यास करावा, ग्रंथाचं पूजन करावे आणि अध्ययन पण करावे। आता ही ज्ञानेश्वरी आहे। कोणी ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, ग्रंथाचा पारायण करावं, देवदर्शन करावं, मंदिरात जावे, देवाचं दर्शन घ्यावं, भोजनादी क्रिया या झाल्या नित्य कर्मामध्ये येतात। अशा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या, त्या मनुष्य दररोज करतो, नित्य करतो, त्यास नित्यकर्म असे म्हणतात। नंतर येतं नैमित्तिक। नैमित्तिक कर्म म्हणजे काय? काहीतरी निमित्त असतं, ते कर्म करण्यामागे काहीतरी निमित्त आहे। आता कसं की मुलगा झाला, मूल झालं, त्याचं बारसं करायचं आहे, आपल्याला नाव ठेवायचं आहे, त्यासाठी काही कर्म आपण करतो। लग्न कार्य आहेत, मुंज आहे। आता आपण गावात सप्ताह करतो, हे नैमित्तिक कर्म। त्या सप्ताहामध्ये कार्य करणं हे नैमित्तिक कार्य झालं। सप्ताह काही दररोज नसतो, वर्षातून एक वेळेस असतो। तर असे जे आहे नैमित्तिक कर्म, काही जण गावजेवण देतात किंवा नवीन घर बांधलेलं आहे, वास्तुशांती करायचा, गृहप्रवेश करायचा, ग्रहशांती, अशा प्रकारचे जे कर्म आहेत हे केव्हा तरी केले जातात, काहीतरी निमित्ताने केले जातात, त्यास नैमित्तिक कर्म म्हणतात। आणखीन एक प्रकार येतो काम्य कर्म। काम्य कर्म म्हणजे काय? काहीतरी आपली इच्छा ठेवायची, मनामध्ये कामना ठेवायची आणि त्या इच्छापूर्तीसाठी, ती आपली इच्छा पूर्ण व्हावं यासाठी कार्य केलं जातं। आता याच्यामध्ये बरेच प्रकार येतात, प्रत्येकाचे वेगवेगळ्या इच्छा असतात।
यश मिळवण्यासाठी कोणी कार्य करतं, होम हवन करतात. आता सध्या हा इलेक्शनचा काळ आहे. त्या इलेक्शनच्या काळामध्ये मी निवडून यावं म्हणून काही पूजा अर्चा केली जाते. तर हे काम्यकर्मामध्ये येतं. आता पुत्रप्राप्तीसाठी सुद्धा कोणी यज्ञ करतं. आता आपणाला माहीत आहे, रामायणामध्ये दशरथ महाराजांनी पुत्राची प्राप्ती व्हावी यासाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. तशा प्रकारे काही लोक व्रत ठेवतात, 16 सोमवार करतात, की काहीतरी एक इच्छा असते, ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून भगवंताकडे साकडं घातलं जातं आणि ते कर्म केलं जातं. त्याला काम्य कर्म म्हणतात. आणखीन एक प्रकार येतो की निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म कोणाला म्हणायचं, की जे शास्त्राने सांगितलेलं आहे हे करू नका. शास्त्र सांगतं की हे कर्म करा, जसं यज्ञ तप दान आहे, हे कर्म करा. परंतु शास्त्र हे पण सांगतं की काही कर्म करू नका. त्यास निषिद्ध कर्म असे म्हणतात. जशा प्रकारे आता हिंसा करायची नाही, कुणाचाही जीव घ्यायचा नाही, कुणाला मारायचं नाही, कुणाला कष्ट द्यायचं नाही, म्हणजे पाप कर्मे या श्रेणीत येतात. त्याला निषिद्ध कर्म असे म्हणतात. कोणत्याही प्रकारचं पाप कर्म हे निषिद्ध श्रेणीमध्ये येतात. अशा प्रकारे काही कर्माची विभागणी असते. आणखीन काही असतं, आपण जे जे कर्म करतो, कोणतंही कर्म करा, त्या कर्माची फळे मिळतात आणि ती फळे भोगावीच लागतात. ते फळ केव्हा मिळेल, त्या कर्माचं फळ केव्हा मिळतं, आता मिळतं का नंतर मिळतं, यावरून त्याची विभागणी केलेली आहे. आता तुरंत म्हणजे लवकरात लवकर आत्ताच्या आत्ता जे फळ मिळणारं कार्य जे असतं त्यास क्रियमान कर्म म्हणतात. काही आज कर्म केलं, त्याचं जे पाप आहे किंवा पुण्य आहे, त्यांचं फळ जे आहे ते साठवलं जातं, ते लगेच मिळत नाही. त्याला संचित कर्म म्हणतात. आणि अशा प्रकारचे जे फळ असतात, ज्या वेळेस भोगण्याची वेळ येते, म्हणजे साठवलेलं फळ आहे, ज्यावेळेस भोगण्याची वेळ येते तेव्हा त्याला प्रारब्ध कर्म असे म्हणतात. म्हणजे सध्या क्रियमान कर्म, तुरंत मिळणारं फळ त्यास क्रियमान कर्म म्हणतात. नंतर संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. आता क्रियमान कर्म म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं, कोणतंही कार्य केलं त्याचं फळ मिळतं. आपल्याला तहान लागली, एक साधं उदाहरण घेऊ. आपल्याला तहान लागली, आपण पाणी पिलो, आपला आत्मा तृप्त झाला, तहान भागली. हे क्रियमान कर्मामध्ये येऊ शकतं. भूक लागली, जेवण केलं, भूक भागली. आता शेतकरी पेरणी करतो, पेरणी केल्यानंतर बी शेतामध्ये पेरतो, काही दिवसानंतर ते बी अंकुरित होतं. तर हे जे कृत्य आहे याला क्रियमान कृत्य म्हणावं. आता साधं उदाहरण घेऊ. आपला पाय समजा एखाद्या धारदार अस्त्रावरती पडला, कुऱ्हाडीवरती पडला, तर लगेच काय होतं, पाय कापला जातो, रक्त येतं. आता हे कर्म काय, हे क्रियामान कर्मामध्ये, म्हणजे त्याचं फळ तेव्हाच्या तेव्हा मिळतं. आणखी साधे उदाहरणं संसारातले म्हणजे आता एखादी गृहिणी आहे, ती गृहिणी स्वयंपाक करते, भाकर बनवते, तिचा कर्म काय, स्वयंपाक करणे. मग फळ काय मिळालं, भाकरी तयार झाली, हे फळ झालं. हे क्रियामान कर्मामध्ये येतं. आता तीच भाकरी, त्या गृहिणीने केलेली भाकरी, समजा कोणाला तरी भूक लागलेली आहे, उपाशी पोटी आहे, त्याला ती भाकरी तिने दिली, तिचं पुण्य झालं, मिळतं. परंतु त्याचं पुण्य, हे कार्य केलेलं जे पुण्य आहे ते लगेच मिळत नाही. मी काय सांगतो बघा, काही कर्म केले तर त्याचं जे फळ आहे ते लगेच भोगावं लागत नाही. मग हे फळ काय होतं,
हे हे जे काही फळ मिळतं ते साठवलं जातं. कोणतंही आपण पाप करतो किंवा कोणतंही पुण्य करतो, त्याचं फळ जे आहे ते साठवलं जातं, लगेच मिळत नाही. कसं, आता आपण बँकेत पैसे ठेवतो बघा, FDमध्ये पैसे ठेवतो, फिक्स डिपॉझिटमध्ये, तर त्याला आपण संचित फळ म्हणू शकतो. म्हणजे बँकेत पैसे FDमध्ये ठेवले त्यास आपण एखाद्या वेळेस संचित फळ असं म्हणू शकतो. मग आता हे संचित झालेलं फळ केव्हा आपण भोगतो, याचं निश्चित उत्तर काहीच नाही, कुणालाच माहीत नाही. आपण केलेल्या कर्माचं फळ हे केव्हा भोगतो आपण, हे कुणालाच माहीत नाही. या जन्मामध्ये भोगू शकतो किंवा पुढच्या किंवा आणखीन पुढच्या हे कोणी सांगू शकत नाही. मग हे ज्यावेळेस संचित कर्म जे आहे, ज्यावेळेस भोगण्याची वेळ येते, त्याचं रूपांतर काय होतं की प्रारब्ध कर्मामध्ये. आणि प्रारब्ध कर्मामध्ये झाल्यानंतर मनुष्याला ते भोगावं लागतं. म्हणजे कसं, आता आपण पैसे FDत ठेवले, मग ती FD तोडली आपण तर आपल्याला पैसे मिळाले. तशा प्रकारे हे संचित कर्म जे आहे प्रारब्धामध्ये रूपांतर होतं आणि ते आपणाला भोगावंच लागतं. आता कित्येक वेळेस असं होतं की मनुष्य आहे, आपण पाहतो संसारामध्ये वाईट वृत्तीचा आहे, तो चांगलं काम करत नाही आहे, पुण्याचं काही काम करत नाही, तरी परंतु तो सुखी असतो, मजेत असतो, त्याचा संसार सुखात चाललेला असतो. आपण कित्येक वेळेस काय म्हणतो, अरे बघा म्हणे हा इतका वाईट माणूस आहे तरी परंतु सुखात आहे. हे कसं, याचं एकच कारण आहे, त्यांनी अगोदरच्या जन्मामध्ये केव्हा ना केव्हा चांगलं कार्य केलेलं होतं, त्याच्या पुण्याचा साठा जमलेला होता. तो पुण्याचा साठा, संचित कर्माचा साठा आता उदयास आला आणि त्यावेळेस या जन्मामध्ये आता तो ते पुण्य भोगत आहे. जरी या जन्मामध्ये वाईट कर्म केले, आता हे जे वाईट कर्म आहे त्याला पुढच्या जन्मामध्ये एखाद्या वेळेस भोगावं लागतील, ती गोष्ट वेगळी. परंतु सध्या अगोदरचं जे संचित कर्म आहे, त्या संचित कर्म जे प्रारब्ध म्हणून रूपांतरित होतं आणि ते भोगावं लागतं. चांगले कर्म करणारा मनुष्य पण दुःख भोगावं लागतं असं पण पाहतो. चांगल्या कर्म करणारा या जन्मामध्ये चांगला कर्म केलेला आहे, पुष्कळ दानधर्म केलेला आहे, चांगलं वागतो, पण त्याला दुःख भोगावं लागतं असं आपण संसारामध्ये नेहमी पाहतो. याचं कारण एकच आहे, तो अगोदरच्या कोणत्या तरी जन्मामध्ये वाईट कृत्य केलेला होता, पाप केलेलं होतं, ते पाप आता उदयास आलं आणि ते पाप आता भोगावं लागत आहे. किंवा भोगावं लागतं हे कोणी सांगू शकत नाही. तर प्रत्येक कर्माचं हे फळ आहे, हे भोगलंच पाहिजे, प्रत्येकाला भोगलंच पाहिजे. हा कर्माचा मुख्य सिद्धांत आहे. कर्म केला त्याचं फळ आहे आणि ते फळ भोगलंच पाहिजे. पाप असो किंवा पुण्य असो, ते भोगलंच पाहिजे. मग इथे एक प्रश्न येतो, बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न येतो की हा मुख्य सिद्धांत आहे कर्माचा की फळ भोगावंच लागतं. परंतु शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख येतो की तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा की तुमच्या पापाचा नाश होतो. असं बऱ्याच ठिकाणी शास्त्रामध्ये उल्लेख आहे की भगवंताचं नामस्मरण केलं, चांगलं वागलो, दानधर्म केलं, कुणाला मदत केली तर पापाचा नाश होतो. मग एक वेळेस आपण म्हणतो की कर्माचा सिद्धांत म्हणून कर्माचे फळ भोगावंच लागतात. मग दुसऱ्या वेळेस आपण असं म्हणतो की नामस्मरण करा, चांगलं वागा, तुमच्या पापाचा नाश होतो. मग हा विरोधाभास झाला. असं का? म्हणजे शास्त्र खोटं बोलतं आहे का? एक वेळेस शास्त्र म्हणतं की कर्माचे फळ भोगा आणि दुसऱ्या वेळेस म्हणतं की नामस्मरण करा, पाप जळून जातं. मग असं का? तर याचा उत्तर असं आहे, आपल्या हातून, मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका,
आपल्या हातून न कळत कळत न कळत बरेच पाप होतात, बऱ्याच हिंसा होतात, प्रत्येकाच्या होतात. आता तो काही जण म्हणतील आम्ही पाप करतच नाही, मग माझ्या हातून पाप कसं झालं? होतं, प्रत्येक मनुष्याच्या हातून हिंसा होते. आता ते कसं सांगतो बा, साधं उदाहरण, आपण चालत असताना आपल्या पायाखाली कित्येक किडे मकोडे हे मरतात. ह्या जमिनीवरती छोटे छोटे जंतू पुष्कळ आहेत. ते सर्व जंतू आपण चालल्यामुळं मरतात. तर अशा प्रकारे आपली हिंसा होत असते. दुसरं आहे की आपण पाणी उकळून पितो. पाणी काय करतो बघा, पावसाळ्यामध्ये पाणी उकळून पितो किंवा गाळून पितो किंवा फिल्टर लावतो. कित्येक जण च्या घरी फिल्टर आहे. काय होतं मग, त्या पाण्यामधील जीवजंतू हे मरून जातात. म्हणजे काय झालं की हिंसा झाली. आता आपला उद्देश नसतो, परंतु आपल्या प्रकृतीसाठी, आपली प्रकृती चांगली राहावं म्हणून ह्या गोष्टी आपण करतो. परंतु त्यामध्ये काय होतं, हिंसा होते, कित्येक जीवजंतू मरतात. आता शेतकरी शेत नांगरतो. शेत नांगरल्यानंतर बघा, शेतामध्ये जमिनीमध्ये असंख्य जीवजंतू असतात, किडे मकोडे असतात. ते शेत नांगरल्यानंतर ते मरतात. आता शेतकऱ्याचा उद्देश आहे का हो त्यांना मारण्याचा? नाही आहे. त्यांचा उद्देश काय, फक्त शेती नांगरण्याचा. एखादी गृहिणी स्वयंपाक करते. स्वयंपाक करत असताना अग्नीमुळे पुष्कळ जीवजंतू मरतात. स्वयंपाक करते वेळेस अग्नीमुळे म्हणा, कशामुळे म्हणा, पुष्कळ जीवजंतू मरतात. साधं उदाहरण, आपण घर झाडतो, मंदिर झाडतो, स्वच्छ करतो, रस्ते झाडतो. त्या रस्त्यावरती, मंदिरामध्ये, घरामध्ये पुष्कळ जीवजंतू आहेत, ते सर्व मरून जातात. आता चांगल्या कार्यासाठी म्हणून आपण होम हवन करतो. मग होम हवनामध्ये आपण आहुती देतो. तशा त्यावेळेस काय होतं की या वातावरणातले बरेच जीवजंतू आहेत ते मरतात. तर अशा प्रकारची जी हिंसा आहे ती होते. आपला उद्देश नाही आहे, आपलं काय उद्देश नाही आहे, हे मरतातच. मग असे जे पाप झालेले असतात आपल्या हातून, कळत न कळत जे झालेले पाप असतात, हे पाप जे आहे हे नामस्मरण केल्यानंतर आणि दानधर्म केल्यानंतर, चांगलं कार्य केल्यानंतर असे पाप आहेत त्याचा नाश होतो. परंतु मुद्दाम जाणून बुजून केलेले पाप आहेत त्याचा आपल्याला भोगावाच लागतो. त्या पापाचा नाश होत नाही. तर हा मूळ सिद्धांत आहे कर्माचा, की कर्म केलं त्याचं फळ मिळतं. ते फळ प्रत्येकाला भोगावंच लागतं, भोगल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. परंतु जे पाप, जी हिंसा आपल्या हातून नकळत घडते, असले पाप हे नामस्मरण केल्यानंतर, दानधर्म केल्यानंतर, चांगल्या गोष्टी केल्यानंतर, धर्माप्रमाणे वागल्यानंतर, पूजा अर्चा केल्यानंतर नष्ट होतात. आता हे सत्र आता इथेच थांबवतो. पुढच्या सत्रामध्ये आणखीन कर्माबद्दल श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, गीतेमध्ये काय काय सांगतात, त्याबद्दल आपण पुढच्या सत्रामध्ये बघू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.